बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। हरिपाठ विवरण या मालिकेमध्ये आज आपण हरिपाठातील जो 14वा अभंग आहे त्या अभंगाचं चिंतन करणार आहोत। काय आहे हा 14वा अभंग? नित्य सत्य मीत हरिपाठ ज्यासी कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे। हरी 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 हा मंत्र शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष। ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान। हरिपाठातील या अभंगाचा प्रथम आपण अत्यंत संक्षिप्त असा अर्थ पाहू, ज्यामुळे ढोबळ मनाने या संपूर्ण अभंगाची आपल्याला कल्पना येईल, हा अभंग आपल्याला ज्ञात होईल। जो प्राणी नित्य सत्य तत्वाने अमित म्हणजे पुष्कळ वेळा हरिजप करतो, त्याच्याकडे कळीकाळ आपली दृष्टीही टाकत नाही। रामकृष्ण हरी या नामाचा उच्चार म्हणजे तपाच्या अगणित राशीचा मोठा साठा करणे होय। त्या नामोच्चाराबरोबर पापाचे समूहही दूर पळून जातात। पापाचे कळप पळती पुढे। हरी 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 हा प्रत्यक्ष श्री शंकराचा मंत्र आहे। जे कोणी वाचेने हा मंत्र म्हणतील त्यांना मोक्ष प्राप्ती होते। ज्ञानदेव महाराज म्हणतात, मी या नारायण नामाचा पाठ करीत असतो, त्या योगानेच सर्वात श्रेष्ठ असे निजस्वरूप निजस्थान म्हणजे तो परमात्म स्वरूप याची मला प्राप्ती झालेली आहे। अशा प्रकारे अत्यंत त्रोटक स्वरूपात या अभंगाचा आपल्याला सार पाहता येईल। जेव्हा या अभंगाचा आपण सविस्तर चिंतन करू तेव्हा अभंगातील प्रत्येक चरणाचा आपल्याला स्वतंत्र चिंतनासाठी विचार करावा लागेल। काय आहे या अभंगाचे पहिले चरण? या अभंगातील पहिलं चरण असं आहे, नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। या अभंगातून नामस्मरणाची आणखीन एक अमोघ शक्ती ज्ञानेश्वर महाराज प्रकट करीत आहेत। आपल्या सर्वांना ज्ञात आहे, या सर्व विश्वावर काळाची सत्ता अबाधित आहे। काळाच्या तावडीतून कोणीही सुटलेला नाही। ब्रह्मदेवाच्या सत्यलोकावरही काळ आपल्या प्रतापी पंजाने
आघात करीत असतो. जो अखंड खऱ्या निष्ठेने व आम्ही तसे श्रीहरीचे नाम घेतो त्यास कळी काळाची बाधा नाही. कळी काळ आपल्या दृष्टीने नामधारकाकडे पाहू शकत नाही. काळाची सत्ता सर्व जगतावर विश्वावर असली तरीही नामावर व नामधारकावर काळाची सत्ता चालत नाही. यामुळे संत तुकाराम महाराज गाथेत असं म्हणतात, काळाची या सत्ता ती नाही घटिका पंढरी नायका आठविता. काय म्हणतात संत तुकाराम महाराज? काळाची सत्ता ते नाही घटिका पंढरी नायका आठविता. सदा काळ गणना करी आयुष्याची पण कथेच्या वेळेची अज्ञान आहे. काळ पुढे जो हरी कथेने गेला क्षण, पहा तुकाराम महाराज काय म्हणतात, जो हरी कथेने गेला क्षण तो काळाशी नाही प्राशन. काळ सार्थक त्या नाव जाण जे श्रद्धा श्रवण हरिकथा. जे श्रद्धा श्रवण हरिकथा. तात्पर्य, भगवान हा नामधारक भक्तांना काळाच्या तडाख्यातून सोडवितो. हरीच्या कृपेने काळ जीव कळी काळातून मुक्त होतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नित्य सत्य मीत हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. या अभंगाचं दुसरं चरण असं आहे, रामकृष्ण उच्चार अनंतरासी तप पापाचे कळप पळती पुढे. पहा, वाणीने रामकृष्ण नामाचा उच्चार करणे हे साधन सामान्य नाही. हे साधन ज्यांच्याकडून घडले त्यांच्याकडून तपाच्या अनंत राशीच्या राशी घडल्यासारखा आहे. याबाबत संत एकनाथ महाराज म्हणतात, का हृदयी चिंतिताचित स्वरूप. काय म्हणतात पहा एकनाथ महाराज, का हृदयी चिंतिताचित स्वरूप ते परम तप तपा माझी. ते परम तप तपा माझी. निवृत्ती महाराज याबाबत म्हणतात, निवृत्ती म्हणे नाम हेची सार तप. निवृत्ती म्हणे नाम हेची सार तप जपा करा अमुप निरंतर. पुढे नाथ महाराज म्हणतात बघा, सकळ तपांचे ते तप सोपा सोपा राम मंत्र जप. सोपा राम मंत्र जप म्हणजेच रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. पापाचे कळप पळती पुढे. रामनामाच्या तपामुळे पापाचे अनुष्ठान नष्ट होते. पापे पळाली बापुडी काळ झाला देशोधडी. हरी उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे. म्हणून माऊली या चरणात म्हणतात, रामकृष्ण उच्चार अनंत रासी तप पापाचे कळप पळती पुढे. तिसरं चरण असं आहे, हरी 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 हा मंत्र शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी 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 हा सामान्य मंत्र नाही. शिव ज्या मंत्रांचा सतत जप करतात असा हा अमोघ शक्ती असलेला शिवाचा मंत्र आहे. श्री शंकर ही नामप्रेम मोठ्या प्रमाणात घेतात म्हणून तो मंत्र शिवाचा असं म्हटलेला आहे. हरी 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 हा महामंत्र आहे. जो जीव वाणीने या मंत्राचा अखंड उच्चार करेल, जप करेल, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. अनंत दुःखाच्या योनीतून त्याची मुक्तता होते. मोक्ष म्हणजे मुक्तता. जीव संसारातील अनेक
मोहपाशात बांधला जातो, या सर्व पाशातून नाम भगवंत नाम याची मुक्तता करते, त्या जीवाची सोडवणूक करते. म्हणून माऊली म्हणतात हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती ते वाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. शेवटच्या चरणात माऊली म्हणतात ज्ञानदेव पाठ नारायण नाम, ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी सतत नारायणाच्या नामाचे पठन करतो, त्यामुळे मी सर्वोत्तम अशा आत्मस्वरूपाला प्राप्त झालो आहे. निजस्थान म्हणजे आत्मस्वरूप, पाविजे उत्तम निजस्थान, मी आत्मस्वरूपाला प्राप्त झालो आहे. आणि या निजस्थानाची प्राप्ती होण्यासाठी एकमेव उत्तम आदी उत्तम साधन म्हणजे नारायण नाम आहे. नारायण हेच एक उत्तम निजस्थान आहे. यावर संत तुकाराम महाराज असे म्हणतात जीवाचे जीवन अमृताची तनू, ब्रह्मांडभूषण नारायण सुखाचा सांगात अंत कसी अंत, निजाचा निवांत नारायण. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण.